छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर महादेव वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। बघा सर, तुम्ही रायगडावरती याच्या अगोदर कधी आला असाल किंवा नसाल, पण रायगडावरती मी तुमचं ग्रुपचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि सर्वप्रथम तुम्ही माझी ओळख करून देतो. माझं नाव जयेश वसंत हिरवे. आता आपण रायगड दर्शन करणार आहोत. रायगड त्याचं पूर्वेचं नाव रायरीचा डोंगर. रायरीचा डोंगर हा चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता. चंद्रराव मोरे आदिलशाहीच्या दरबारामध्ये छोटं मोठं काम करायचे. चंद्रराव मोरेंना महाराजांनी एक प्रेमाचं पत्र, प्रेमाचा खलिजा पाठवला की चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठा आहोत, आपण दोघे मिळून एकत्र येऊन हे स्वराज्य, हे साम्राज्य निर्माण करू. पण चंद्रराव मोरे फार उर्मट आणि फार गर्विष्ठ होते. त्याने आपल्या राजांना युद्धाचं चॅलेंज केलं की तुम्ही कसले राजे, कधी झालात राजे, स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण? याला जावली तर झालं पावली, उद्या यायचं असेल आज या तुम्हाला मारण्यासाठी आमच्याकडे दारू गोला तोफखाना सज्ज आहे. म्हणजे महाराजांनी त्यांना प्रेमाचं पत्र पाठवलं आणि त्याने आपल्या राजांना युद्धाचं चॅलेंज केलं. आपल्या राजांनी 145 निवडक सरदार निवडले, या जावली खोऱ्यामध्ये पाठवले. जावली खोरं जर तुम्ही प्रतापगड पाहिला असेल तर त्या प्रतापगडाच्या पायथ्याला जावली म्हणून गाव आहे. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेला कोकण दिवा पूर्ण भूभाग लागतं, त्याला पूर्णपणे असं जावलीचं खोरं असं म्हटलेलं आहे. त्या जावलीच्या खोऱ्यावरतून एक म्हण काढली, आपल्या डोक्यातली व अस्वलीच्या केसामध्ये सोडली तर ती एक टायमाला सापडेल, पण या जावली खोऱ्यामध्ये 4 पायाचा मोकाट, सोडलेला हत्ती सापडणं मुश्किल, एवढं घनदाट जंगल, हे पूर्णपणे जावलीचं खोरं. आपल्या राजांनी त्या जावलीच्या खोऱ्यामध्ये 145 निवडक सरदार निवडले, जावली खोऱ्यामध्ये पाठवून दिले. चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला. त्याला वाटला आपला पण वध होईल. 15 मे 1656 ला आपल्या राजांच्या शरणी आला. 15 मे 1656 ते 1670 14 वर्ष लागले हा रायगड किल्ला घडवण्यासाठी. मग 14 वर्षामध्ये या रायगड किल्ल्यावरती बांधलं तरी काय, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती बांधल्या. रायगड किल्ला हा पूर्णपणे बघायचं म्हटलं तर 3 ते 4 दिवस लागतात. आज आपण अतिशय महत्वाचे 28 ठिकाणी जागेवरती जाऊन पाहणार. रायगडाची आज आपण पायीवारी करताय. रायगडाची पायीवारी केल्याशिवाय या रायगडाचं खरं महत्व समजत नाही. डोक्याच्या केसातला घाम हा पायाच्या नखापर्यंत जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत रायगडाचं खरं महत्व समजत नाही. बघा, आता आपण पहिली पायरी चाललात चित्त दरवाजाच्या मार्गाने आपण रायगडावरती जाणार आहोत. पण रायगडावरती जाताना आपल्याला चारी दिशेला सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघायला भेटणार आहेत. पण या रायगडाला कोणतीही सह्याद्रीची पर्वत रांग टच किंवा अटॅच नाही. जसं एखाद्या कलीपासून फुल उगवतं तसा रायगड हा एकाच खडकापासून उगून पावला, म्हणून राजधानीसाठी रायगडची निवड केली. बघा, आता आपण रायगडावरती पायीवारी करणार. 2360 पायऱ्या चढून आपण रायगडाच्या माथ्यावरती जाणार आहोत. पण रायगडावरती जाताना वाटेत आपल्याला 6 पॉइंट लागतात. पहिला दरवाजा, पहिली पायरी आपण चढलो तो म्हणजे चित्त दरवाजाचा मार्ग. चित्त दरवाजा आणि पलीकडच्या साईडनं जंगलामधून एक मार्ग तो म्हणजे नाणे दरवाजा. चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजे असे 2 दरवाजे. मग 2 दरवाजे काढण्याचं कारण काय, तर त्या काळामध्ये पायदळ आणि घोडदळ चाललं जायचं. आता जर का आपल्याला जवळपास जायचं असेल तर एक 5 मिनिटाच्या अंतरावरती जायचं असेल तर आपण पायी जातो, नाहीतर आपण गाडीचा वापर करतो. पण त्या काळामध्ये पायदळ आणि घोडदळ चाललं जायचं. पायी जायचं असेल तर या मार्गाने वरती जायचं आणि जर का घोड्याने जायचं असेल तर त्या नाणे दरवाजाचा वापर केला जायचा. आता आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो की आपण काय काढतो, तिकीट काढतो. तर त्या काळामध्ये जर का त्या नाणे दरवाजाने जायचं असेल तर कॉईन दिलं जायचं, म्हणजे टोकन दिलं जायचं, तरच गडावरती जाण्यासाठी एंट्री होती. जर टोकन नसेल, कॉईन नसेल तर त्याच्यासाठी भाला हा तयारच असायचा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तो नाणे दरवाजा घोडदळाचा मार्ग आहे. चित्त दरवाजातनं आपण वरती आलात, समोर आपल्याला बुरुज बघायला भेटतो. आता आपल्याला बुरुज खालून बघायला भेटतोय, पण त्या काळामध्ये या बुरुजाच्या 4ही दिशेने पूर्णपणे झाडं असायची. पूर्णपणे असं झाडाने त्याला वेढलेलं असायचं. म्हणजे जर का आता आपण ज्या मार्गाने चाललात मोठी वाट आहे, पलीकडच्या साईडनं खडकांमधून बघा पायऱ्या दिसतात ना आपल्याला, त्या काळामध्ये छोटी पायवाट होती. 1 ते 2 लोक पायवाटेने जातील एवढीच पायवाट होती. मग या बुरुजाच्या आतमधून कडेच्या बाजूने जाताना तो बुरुज त्यांना बघायला भेटला नाही पाहिजे. त्या बुरुजाचं नाव काय आहे, खूप लढा बुरुज. त्या बुरुजावरती जास्तीत जास्त 15 ते 20 लोक थांबू शकतात, एवढीच जागा त्या बुरुजावरती आहे. मग लाखोंची फौज जरी आली ना तर त्या चित्त दरवाजातून वरती आले की त्यांना काय वाटलं पाहिजे, दरवाजा आपण पार केलेला आहे,
आपल्याला कोणी मावळा किंवा कोणी शत्रू भेटलेला नाही, आपण सरळ वरती निघून जाऊ शकतो. रायगड आपण सर केलेला आहे. पण दुसरा बुरुज लागतो तो म्हणजे खूप लढा बुरुजातनं जाताना, या बुरुजातून जाताना एक एक मावला 2-2 मावले वरती जाणार. मग जाताना हे टप्प्याने वरती जाणार तर त्यांचा वरती लक्ष नाही गेलं पाहिजे. पण त्या बुरुजाला पाहिलेत ना तुम्ही, नजर नीट लावा, त्या बुरुजाच्या मध्यभागी बघा आपल्याला खाचे बघायला भेटतात. मग 15 ते 16 मावले लाखोच्या फौजेसमोर कसे जाणार, तर त्या बुरुजामधून गरम तर तेल, उकळतं पाणी फेकण्याची जागा उगती, दगड फेकण्याची जागा, भाले फेकण्याची जागा त्या बुरुजांवरतून होती. म्हणजे तिथंच लढाई पहिली व्हायची. म्हणून त्या बुरुजाला नाव देण्यात आलं खूप लढा बुरुज. रायगड हा पूर्णपणे 1200 एकरामध्ये आहे, पण वरचं सपाट हे 100 एकरामध्ये आहे. रायगड किल्ला पूर्णपणे बघायला 3 ते 4 दिवस लागतात. रायगडावरती आता आपल्याला 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात. रायगड जरी हा वरती सपाट हे 100 एकरामध्ये आहे, तरी जिजाऊंचा वाडा पाचाड गावामध्ये आपल्याला 9 एकराचा बघायला भेटतो. जिजाऊंचा वाडा खाली पाचाड गावामध्ये का, तर जिजाऊंना गडावरचं हे वातावरण सण होतं. त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी या पाचाड गावामध्ये राहायच्या. जिजाऊंचं निधन त्या पाचाड गावामध्ये वाड्यामध्ये झालं. तो वाड्यापासून एक अर्धा किलोमीटरवरती जिजाऊंची समाधी आहे. आपण प्रत्येक ठिकाणावरती माहिती घेत वरती जाणार आहोत. रायगड आपण खालून पाहिला तर पूर्णपणे डोंगर बघायला भेटतोय, पण वरती आपल्याला 350 इमारती बघायला भेटणार. 350 इमारती आपल्याला बघायला भेटणार, परंतु त्या इमारती पूर्णपणे पडलेल्या भिंती, पडलेल्या अंशेस बघायला भेटतात. पडलेला का, आपण आपल्या महाराष्ट्रातले अनेक गड किल्ले फिरा, पूर्णपणे पडलेले आहेत. पण बाहेर देशात जा, राजस्थानला जा, तिकडचे गड किल्ले फिरा, पूर्णपणे बघणे अवस्थेत बघायला भेटतात. मग आपल्या महाराष्ट्रातलेच गड किल्ले तुटलेले का, तर त्याच्या पाठीमागचं एक कारण होतं दादांनो. राजस्थानचे राजे हे मोगलांना शरण गेले होते, पण आपला मराठा हा कोणासमोर झुकला नव्हता, वाकला नव्हता. म्हणून गर्वाने सांगतो, घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, त्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर महादेव. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी हर हर महादेव. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आता आपण ज्या मार्गाने आला चित्त दरवाजाचा मार्ग, जर का आपण नाणे दरवाजाच्या मार्गाने आला असतात घोडदलाच्या मार्गाने, तर नाणे दरवाजाने आपण इथे आलो असतो. दोन्ही रस्ते इथे जॉईंट होतात आणि इथून एकमेव रस्ता चालू होतो, तो म्हणजे किल्ल्याचा मेन गेट, बुलंद असा महादरवाजा. रायगडावरती त्या काळामध्ये जाण्यासाठी एकमेव दरवाजा होता, तो म्हणजे किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. रायगडावरचा नियम होता, एकदा नगारखानावरती नगारे सने चौघडे वाजवले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केला जायचा. आपल्याला सर्वांना ऐकून वाचून माहिती असेल हिरकणीची कथा कविता, जी माता आपल्या बाळासाठी रायगड किल्ल्याचा डोंगर उतरून गेली होती. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता, माता गडावरती दूध विकण्याकरता आली. दूध संपलं, कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम बघत बसली. नगारखान्यावरचा नियम असल्यामुळे नगारखान्यावरती नगारे वाजवले, किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद झाला. त्या मातेला समजलं आपलं बाल रडत असेल, आपल्याला खाली जायला पाहिजे. धावत दरवाजावरती आली. दरवाजावरती होते सांगोजी काटकर. सांगोजी काटकरांना हात जोडून विनवंती करू लागली की माझं बाळ रडत असेल, मला खाली जाऊ द्या. सांगोजी काटकर म्हटले, माणुसकीच्या नात्याने राहण्याची व्यवस्था गडावरती करतो, पण तुला खाली जाता येणार नाही. पुन्हा गडावरती गेली, राहण्याची व्यवस्था केली, परंतु माता काही झोपडीमध्ये राहिली नाही. रायगड 100 एकराचं सपाट फिरली, कुठेच जागा भेटली नाही. या बुरुजावरती आली, पायातली चप्पल दुधाची किटली खाली ठेवून तिथून खाली उतरली. सकाळी राजांना बातमी पोचली, जी माता रात्री दरवाजे उघडायला सांगत होती, माता काही अजून खाली गेलेली नाही. 4 शिपाई गडावरती शोधण्यासाठी पाठवले आणि 4 शिपाई तिच्या बाळाला गडावरती आणण्याकरता गेले. खाली गेलेले शिपायांना हिरा दारामध्ये भेटली, पालखीत बसवलं, दरबारामध्ये नेलं, साडी चोली देऊन सत्कार केला आणि राजाने विचारलं, हिरा कोणत्या कड्यावर उतरली, तो कडा आम्हाला दाखव. राजांना ती कड्यावरती घेऊन आली. राजाने डोंगर पाहिला, दरी पाहिली आणि हिराला सांगितलं, हिरा जशी तू रात्रीच्या वेळी अंधारातून उतरलेस ना, तसे आता आम्हाला आमच्या नजरेसमोर या सूर्याच्या उजेडामध्ये
दिवसा उतरून दाखव. माता 2 पावलं पुढे आली. ही डोंगर ही दरी पाहिली, 4 पावलं मागं गेली आणि रडत्या अवस्थेमध्ये आपल्या राजांना काय सांगते, अहो राज रात्री खाली उतरत होते, तानं बाल दिसत होतं, पण आता उतरते तर एक डोंगर एक दरी दिसते, राजा आता उतरणं काही शक्य नाही. महाराजांनी एक नजर त्या हिरोजीने टाकली. हिरोजी म्हणजे कोण? गडाचा आर्किटेक्ट, ज्याने रायगड किल्ला हा 14 वर्षामध्ये बांधला. 14 वर्षामध्ये रायगड बांधला. गॅरंटी पत्र काय दिलं, राजा एकदा दरवाजे बंद झाले ना, वरतून खाली तुमच्या आज्ञेनुसार येईल ते फक्त पाणी आणि खालून वरती जाईल ती फक्त हवा. हिरोजीने देखील मान खाली घातली, कारण की त्या गॅरंटी पत्राला तोड कुणी दिला तर एका मातेने, एका स्त्रीने. त्या मातेला महाराजांनी साडी चुडली देऊन सत्कार केला आणि त्या बाळाच्या डोक्यावरतून हात फिरवला. त्या बाळाला काय सांगितलं, या मातेचं दूध पितो, लवकर मोठा हो आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील. नंतरला त्या कड्याला तासायला सांगितलं. त्या कड्याला नाव दिलं हिरकणी बुरुज आणि रोपे शेजारी गाव हिरकणी वाडी. त्यावेळची माता जीवाची पर्वा न करता या कड्यावरतून खाली उतरली. त्या मातेवरतून एक छोटीशी कविता काढली. कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गावतळाशी वाळूस रे या नावाचे, आणि राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बाईको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे, सोबत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. एके दिवशी दूध घालिता हिरा कशनभर विसावली, ज्यानी नाही मनी तिच्या कधी सांज वेल टलून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, आणि मनात ब्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हटले नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे 8वे रूप माय माऊली वेडी पिसी, धावत जाऊनी कडा उतरुनी बाळाला ती घेई कुशी. आतुल्यन धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, साडी चोली हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्षी आईच्या प्रेमाची, आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी बुरुजाची. अशी त्या मातेची गोष्ट आणि कविता होती. जर का एक माता आपल्या बालासाठी रायगड किल्ल्याचा डोंगर उतरून जाऊ शकते, तर आताची माता गडावरती राहिली तर एक कल्पना करा, विचार करा. त्या काळची माता बाळाचा विचार करून त्या डोंगरावरतून उतरली होती, आताची माता गडावरती राहिली तर काय करेल. आता आपण किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा पाहण्यासाठी जाऊया. जर का बुरुज पाहायचा असेल, समोर लाईटीचा पोल लावलेला दिसतोय, तासलेली भिंत, तो बुरुज हिरकणीचा कडा वरतून तुम्हाला बघायला भेटणार नाही. आता आपण महादरवाजाची माहिती घेण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. हर हर वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा आता आपण ज्या ठिकाणी उभ्या, हा बाले किल्ल्याचा मेन गेट जसा नगारखाना आहे, तसा पूर्ण किल्ल्याचा रायगडचा मेन गेट हा महादरवाजा. रायगडावरती त्या काळामध्ये येण्यासाठी जाण्यासाठी एकमेव दरवाजा होता, तो म्हणजे किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. आता रायगडावरती जायचं म्हटलं तर दुसरा दरवाजा ओपन झालेला आहे, तो म्हणजे रोपे प्रकल्प. रोपे हा आता 96 मध्ये झालेला आहे. त्या काळामध्ये जाण्या येण्यासाठी मार्ग होता हा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. रायगडावरती त्या काळामध्ये एकदा का नगारखान्यावरती नगारे वाजवले की हा महादरवाजा बंद केला जायचा. हिरकणीची कथा कविता तुम्हाला मी खाली ऐकवली, तो हाच दरवाजा जेव्हा बंद झाला तेव्हा ती त्या डोंगरावरतून खाली उतरून गेली होती. हा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. लाकडी दरवाजा आपल्याला बघायला भेटतो, हा आता बसवलेला आहे. असा दरवाजा पूर्वी होता, जेव्हा रायगडावरती हल्ला झाला तेव्हा पूर्णपणे तो जळून गेलेला आहे. आता आपल्याला रायगड किल्ल्याचा, बाले किल्ल्याचा, नगरखाना तसा पूर्ण किल्ल्याचा मेन गेट हा महादरवाजा बघायला भेटतो. पण हा दरवाजा पाहताना आपण जर का खालून पाहिलं तर पहिले आपल्याला ही 2 बुरुज बघायला भेटतात. या बुरुजांचं नाव आहे जय बुरुज आणि विजय बुरुज. जरी ही बुरुज दगडाच्या असल्या, भिंती असल्या ना, तरी या दरवाजाचं संरक्षण भिंती आहे. का माहिती आहे का, जर का या रायगडाला खालून जर का एखाद्या शत्रूने पाहिलं तर त्याला हा दरवाजा नाही दिसला पाहिजे.
पहिली ही दोन बुर्ज बघायला भेटतात. जर का रायगडाचा दरवाजा पाहायचं म्हटलं तर तुम्हाला सहजासहजी खालतून बघता येत नाही, कारण की हिरकणी बुर्जापासून तर टकमक टोकापर्यंत पूर्णपणे तटबंदी आहे. पण प्रत्येक 5 मिनिटाच्या अंतरावरती अशी गोल पूर्णपणे बुर्ज बांधण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे हा दरवाजा काही सहजासहजी खालून आपल्याला बघायला भेटतो. जोपर्यंत आपण इथे येत नाही तोपर्यंत टर्न मारत नाही, जोपर्यंत आपल्याला हा दरवाजा बघायला भेटत नाही. याचा आकार कसा नागमोडी वर्णामध्ये आहे. नागमोडी सारखा आकार देण्याचं कारण काय? खालून जर का एखाद्या शत्रूने हमला केला तर या समोरच्या दोन बुर्जांना लागावा, त्या भिंतीला लागावा, दरवाजाच्या आतमध्ये तोडफोड नाही झाली पाहिजे, म्हणून या दरवाजाचा आकार हा नागमोडी सारखा देण्यात आलेला आहे. आता आपण रायगड किल्ला 75% वरती चढून आला. त्या काळामध्ये दरवाजा तोडायचं म्हटलं तर दरवाजा तोडण्यासाठी कसला वापर केला जायचा? हत्तीचा वापर केला जायचा किंवा ओंडक्याचा वापर केला जायचा. पण प्रश्न पडतो, हत्ती एवढ्या उंचावरती येऊ शकतो का? नाही येऊ शकत. आणि ओंडकं म्हणजे काय? तर लांब लाकूड. तर लांब लाकडाला रस्सी बांधून 50 ते 60 लोकांनी धडक दिली जायची. परंतु ते लांब लाकूड आणि 50 ते 60 लोक या जागेमध्ये थांबली की ही जागा पॅक होणार. त्या धडक देण्यासाठी 4 पटीने जागा मागे लागते, पण तेवढी जागा आपल्याला इथे बघायला भेटत नाही. जर का धडक द्यायची असेल तर लाकूड खाली न्यावं लागेल, पण ते लाकूड जरी खाली नेलं, खालून जरी वेगाने आलं ना तरी इथे वळण्यामध्ये त्यांचा जो जोश आहे तो कमी झाला पाहिजे या हेतूने दरवाजा असावा. आणि तरी सुद्धा त्यांनी वरती काढलं तरी हे पायऱ्या आहेत, पायऱ्या बघा उंच आहेत आणि नंतरला वरती दरवाजा आहे. दरवाजावरती धडक बसली नाही पाहिजे या हेतूने दरवाजा हा असा बसवण्यात आलेला आहे. आता आपण किल्ल्याच्या मेन गेटला महादरवाजामध्ये आला, पण या महादरवाजावरती आपल्याला काही शिलालेख बघायला भेटतात. बघा वरती प्राणी आहे, शरभ प्राणी. शरभ प्राणी म्हणजे काल्पनिक प्राणी आहे, मनामध्ये घडवलेला प्राणी शरभ प्राणी. सिंहासारखा ताकदवर, बलकट आणि बुद्धिमान प्राणी शरभ प्राणी, त्याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. आणि त्यांच्या पायाखाली हत्ती आहे. हत्ती म्हणजे कोण? तर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाही अशा शाळा होत्या, त्यांचं प्रतीक हे हत्ती होतं. एखादी शाही जर का आपल्या राजांवरती चालून आली तर तिला पायाखाली दाबून ठेवायची ताकद हे आपल्या राजांमध्ये होती, असा त्याचा अर्थ केलेला आहे. आणि गोल कमलाची फुलं हिंदू धर्माचं प्रतीक. कोणत्याही गेटवरती पाहत मला असं फुल बघायला भेटतं. आता आपल्याला महादरवाजावरती बघायला भेटते. वरती गेल्यानंतरला आपल्याला बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार नगारखाना, त्या नगारखान्याला बघायला भेटतं. पण आता आपण या गेटमध्ये आतमध्ये येणार, पण हा गेट आता पूर्णपणे बंद केलेला आहे. छोटा दरवाजा ओपन केलेला आहे. त्या छोट्या दरवाजाला दिंड दरवाजा असं म्हटलेलं आहे. त्या काळामध्ये एकदा 5 वाजले की हा पूर्ण मोठा दरवाजा असायचा, तो बंद केला जायचा. आता गर्दी असल्यामुळे तो छोटासा दरवाजा ओपन ठेवलेला आहे, कारण की आतमध्ये तिकीट आहे. नाहीतर तो पूर्णपणे दरवाजा मोठा ओपन केला जायचा. तर मोठा दरवाजा 5 मिनिटं त्या काळामध्ये बंद व्हायचा आणि हा छोटा दरवाजा ओपन ठेवला जायचा. ओपन म्हणजे पूर्णच ओपन नव्हता ठेवला जायचा, बंद केला जायचा. जर कोणी वाजवला की तो उघडला जायचा. जर का एखाद्या टायमाला मावल्याच्या जागी शत्रू आले तर त्या दरवाज्यातून आतमध्ये किती लोक जाऊ शकतात? 1 की 2 लोक. तुम्हाला खाली कुठल्या बुर्जामध्ये सांगितलं 1 की 2 लोक गेली की लाखोंची फौज कुठे थांबणार? तर या जागेमध्ये थांबणार. मग त्यांना इथे मारायचं कसं? तर बघा या बुर्जांमध्ये आपल्याला खाचे बघायला भेटतात. प्रत्येक ठिकाणी खाचे आहेत. याच्यामधून सुद्धा गरम तेल, उकळतं पाणी, पेटती लाकडं, भाले सोडण्याची जागा होती. म्हणजे शत्रूला इथे ठार केलं जायचं. त्यातून सुद्धा जर का वाचला तर या दरवाजाच्या वरती 3 टाके आहेत. तर 3 टाक्या कशासाठी बांधलेल्या आहेत? आता आपण रिकामं घालून वरती आलात. जास्तीत जास्त आपल्या हातामध्ये काय असतं? एक छोटीशी पिशवी असते किंवा पाण्याची बॉटल असते. पण खालून वरती आणायचं म्हटलं की ती 1 लिटर पाण्याची बॉटल सुद्धा आपल्याला जड वाटते की नाही? मग त्या काळामध्ये प्रश्न पडतो, हा लागणारा दगड खालून गडावरती कसा आणला? तर खालून आणणं शक्य नव्हतं. गडावरती पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि बांधकामासाठी दगड नव्हते. खडकांमधून दगड काढला. जो दगड निघाला तो बांधकामासाठी वापरला. खडकांमध्ये खड्डा निर्माण झाला. उतरत्या भागाला भिंती बांधल्या. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. एका दगडात 2 पक्षी मारली. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाली. मग इथे लागणारा दगड खालून आणायचं शक्य आहे का?
आता आपण 75% आलात. रायगड हा अजून 25% वरती आहे. मग वरतून खाली पण आणू शकत नाही आणि खालून वरती पण आणू शकत नाही. मग इथे 3 टाक्या खोदल्या. त्या टाक्यांमधून जो दगड निघाला तो इथे बांधकामासाठी वापरला. तिथे जे मावले होते त्यांना पिण्यासाठी पाणी त्या टाक्यांमधल्या वापरलं जायचं. आणि आपल्या राजांचा एक आदेश होता, जर का या दरवाज्यावरती मावले कमी असतील, शत्रू जास्त असतील, सरळ जायचं त्या टाक्या फोडायच्या. 32 फूट खाली 3 टाक्या आहेत. लाखो लिटर पाणी त्याच्यामध्ये साठलेलं असतं. आज देखील पाणी असतं. जर का शत्रू जास्त असतील तर त्या टाक्या सुरुंग लावून फोडले जायचं आणि त्या दरवाज्यावरती बरोबर पाणी यायचं. हजारो लिटर लाखो लिटर पाणी यायचं. ते पाणी बरोबर दरवाज्यावरती आलं की दरवाजा ओपन केला जायचा आणि त्या लाटेने शत्रू खाली वाहून गेला पाहिजे या हेतूने दरवाजाच्या वरती बरोबर टाक्या खोदण्यात आलेल्या आहेत. आता आपण वरती गेल्यानंतरला 2 तोफा पाहणार आहोत. पंचधातूच्या तोफा त्या पाहून आपण वरती जाऊया हत्ती तलावापाशी. तिथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. ते तिकीट काढून मग आपण वरती जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा आता आपण रायगडाच्या माथ्यावरती आलात. 2360 पायऱ्या चढून रायगडाच्या माथ्यावरती आल्यानंतरला आपल्याला समोर हे तलाव लागलं. या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. हत्ती तलाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला एक हेनरी ऑक्झेंटन इंग्रज वकील आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला पायी चढून गडावरती आलेले. पायी चढून गडावरती यायला त्यांना 6 तास लागले आणि 6 तासानंतरला वरती नगारखान्यासमोर गेले. नगारखान्यासमोर 2 हत्ती 2 घोडे पाहिले. हत्ती घोडे पाहून त्याच्या मनामध्ये प्रश्न उपलब्ध झाला की 2 पायाचा माणूस रायगडावरती यायला मला 6 तास लागले. 4 पायाचे हत्ती गडावरती कसे आणि किती वेळेत आणले असतील. दरबारामध्ये गेला नारायण शिंदवेना प्रश्न विचारला की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस रायगडावरती यायला मला 6 तास लागले. 4 पायाचे हत्ती गडावरती कसे आणि किती वेळेत आणले असतील. दरबारामध्ये नारायण शिंदवेना प्रश्न विचारला. नारायण शिंदवे हसायला लागला. हसून उत्तर काय देतो, तुम्ही इंग्रज वकील आहात, याचं उत्तर तुम्ही शोधा. तो आपल्या रोजनेशी डेली डायरी मध्ये लिहून ठेवतो. पण आताचे इतिहासकार देतात लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान कधीच करता येत नाही. लहान पिल्लं असताना पालखीत बसून त्यांना गडावरती आणलं. पालन पोषण हत्तीखान्यामध्ये केलं. पिण्यासाठी पाणी, अंघोळ करण्यासाठी या तलावाचा वापर केला आणि या तलावाला नाव देण्यात आलं हत्ती तलाव. रायगडावरती अशा 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी एक तलाव लिकेज असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी साठलेलं बघायला भेटत नाही. पुढे आपण गंगासागर तलाव पाहणार आहोत. त्या गंगासागर तलावामध्ये भरलेलं पाणी हे आपल्याला आज देखील बघायला भेटतं. गंगासागर हे गडावरती जरी वर्षभर पाऊस नाही पडला तरी पाणी त्याच्यामधले साठलेलंच असतं. ते गंगासागर तलाव आपण पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. पण आता आपण या मार्गाने किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला जाणार आणि किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने किल्ल्याच्या समोरच्या बाजूला पुन्हा एकदा येणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. बघा आता आपण खाली तलाव पाहिलं, रिकाम तलाव, हत्ती तलाव. तसंच हे भरलेले तलाव गंगासागर तलाव आहे. गंगासागर तलाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरनं गागाभट्ट आलेले. गागाभट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलेलं. उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडून दिलं. याच्यावरनं एक छोटीशी कविता काढली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, जले झाले तीर्थांची घरं आणि नाव तळ्याचे गंगासागर. पण या तलावाचं नाव देण्यात आलं गंगासागर तलाव. 32 फूट खोल आहे आणि 32 फुटानंतरला आतमध्ये 2 विहिरी आहेत. रायगडावरती जरी 1 वर्ष पाऊस नाही पडला तरी या तलावामध्ये पाणी भरलेलं आपल्याला बघायला भेटतं. 32 फुटानंतरला आतमध्ये 2 विहिरी आहेत. रायगड किल्ल्यावरचं हे तलाव कधीही आटलेलं आपल्याला बघायला भेटत नाही. काही इतिहासकारांची मतं अशी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक झाला. आपल्या राजांचा राज्याभिषेक गडावरती झाला. आपल्या राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. ते सिंहासन इंग्रजांनी लुटून घेऊन गेले, विटलवून घेऊन गेले. काही बोलतात की विटलवून घेऊन गेले आणि काही इतिहासकारांची मतं अशी आहेत की या गंगासागर तलावामध्ये टाकून दिलेलं आहे. पण हे गंगासागर तलाव कधीही आटलेलं नसल्यामुळे ते कोणालाही अजून सापडलेलं नाहीये. हे गंगासागर तलाव, त्या गंगासागर तलावामधलं पाणी आता पिण्यासाठी वापरलं जातं. गंगासागर तलावाच्या समोर आपल्याला 2 स्तंभ बघायला भेटतात बघा. विजय स्तंभ आणि सप्त मनोरे. जे पोल बांधलेले दिसतात सप्त मनोरे आहे आणि त्याच्या बाजूचा विजय स्तंभ. हे दोन्हीही एकावरती एक त्या काळामध्ये
7 मजली होते. जर का छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता गड किल्ला किंवा काय जिंकून आले, या विजयस्तंभावरती 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवायचे. 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवला, त्या आजूबाजूच्या गावांना किल्ल्यांना माहिती पडलं जायचं शिवाजी महाराजांनी कोणता तरी आज विजय मिळवलेला आहे, पण त्याला विजयस्तंभ म्हटलं. इकडचा सप्तमनोरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या, राजघराण्यातल्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळी थंड हवा खाण्यासाठी, निवांत बसण्यासाठी त्याचा वापर करायचा. त्याच्याच बाजूला आता पालखी दरवाजा, तो पालखी दरवाजा आपण पाहून वरती जाऊया. बाले किल्ल्यामध्ये एंट्री करणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर.